शंकर भगवान आपले सर्वांचे आराध्य. आपण त्यांची भक्ती करतो आणि अतिशय मनाभावे करतो. महाशिवरात्रीला आपण त्यांच्याविषयी समजून घेतलं. पण ज्यावेळेस हे शंकर भगवानांना आपण पाहतो त्यावेळेस त्यांच्या एकेका अंगाचं वर्णन आपल्याला समजलं पाहिजे. मग शंकर भगवानच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण जर बघितलं तर त्यांची जी जटा आहे त्या जटामधनं गंगा वाहते. आता ती गंगा तिथं कशी आली असेल याचा कधीतरी आपण विचार केला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की भगीरथ राजा हे गंगेचं दुसरं नाव भगीरथी पण आहे. त्या भगीरथ राजाने ती जी गंगा आहे ती स्वर्गातनं पृथ्वीवर आणली. कशासाठी? तर आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी. परंतु तिचा प्रचंड वेग हा जर पृथ्वीवर आला असता तर पृथ्वीचा नाश झाला असता. अशा वेळेस त्यांच्या तपश्चर्येला शंकर भगवानाने मदत केली आणि मग ती जी गंगा आहे ती आपल्या जटांमध्ये घेतली आणि मग जटांमधनं परत ती पृथ्वीवर आली. यातनं आपण काय समजू शकतो? ही झाली पौराणिक कथा. पण यातनं आपण काहीतरी बोध घेतला पाहिजे की कितीतरी प्रचंड त्या वेगाने आलेली जी ऊर्जा होती तिला शांत संयमी शंकराने आपल्या जटामध्ये बांधून घेतलं. म्हणजे आपण इतकं शांत आणि संयमी पाहिजे की किती प्रचंड वेगाने आलेले संकट असेल, इतर कोणती गोष्टी असेल, त्यांना आपल्याला आपल्या काबूमध्ये करता आलं पाहिजे. ही ती गंगेचा त्या जटामधून निघण्याचा अर्थ आहे. दुसरा अर्थ काय आहे की ती जटा ज्यावेळेस येते ना खाली त्यावेळेस ती काय करते तर ती संपूर्ण त्या गंगोत्रीपासून तर गंगासागरपर्यंत प्रत्येक एरियामध्ये जाता 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 सगळ्यांना सुपीक करून जाते. बघा, सगळ्या ऋषींचे, संतांचे, त्यावेळेसच्या महापुरुषांचे सगळ्यांचे आश्रम त्या गंगेकिनारी होते. का? तर ती का पवित्र आहे? तर त्याच्या मागचं कारण ते आहे की ती ज्यावेळेस त्या हिमालयातनं येते ना तिच्या वेळेस तिच्यामध्ये अनेक जडीबुटी, अनेक गोष्टी ज्या पाण्यामध्ये मिसळल्या जातात. ते पवित्र पाणी म्हटलं जातं. गंगा तर पवित्र आहेच आहे. दुसरी गोष्ट काय आहे की ते पाणी एखाद्या बाटलीत जरी भरलं ना आपण तरी ते हजारो वर्ष राहू शकतं, ते सडत नाही. तुम्ही प्युरिफायरचं जरी पाणी भरून ठेवलं ना तर त्याच्याला सुद्धा किडे पडतील, पण ह्या पाण्याला किडे पडत नाही. त्यात असंख्य जडीबुटीचं मिश्रण असतं. ज्या वेळेस त्या गंगेमध्ये आपण स्नान करतो आपण म्हणतो सगळी पापे धुवून गेली पाहिजेत. तर ते पापे धुण्यासाठी नसते स्नान, तुमच्या शरीराच्या रक्षणासाठी ती स्नान असतं. आपल्या शरीराला त्या जडीबुटीचं पाणी लागल्यानंतर आपल्या शरीरावर होणारे त्वचारोग सुद्धा बरे होतात. हा त्याच्या मागचं कारण आहे. म्हणजे हे गंगेचं महत्त्व आपल्याला समजून घेतलं पाहिजे. ज्यावेळेस ती गंगा शंकराच्या जटातनं आली ना खाली त्यावेळेस ती पृथ्वीवर पडताना पवित्र धारा म्हणून पडलेली आहे. तिला ज्ञानगंगा म्हटलं जातं. आपण म्हणतो की ती ज्ञानाची गंगा आहे. जशी ती सतत वाहते ना तसं मला जीवनामध्ये सतत ज्ञान वाढत झालं गेलं पाहिजे. माझी ज्ञानधारा सुद्धा सतत वाहत राहिली पाहिजे. हा त्याच्या मागचा खरा अर्थ आहे. म्हणून केवळ गंगा शंकराच्या डोक्यावर आहे आणि ती पडते